दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। वाडीवरे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सांजेगाव येथे हॉटेल हिरवी मिरचीच्या प्रवेशद्वाराजवळ वाहनाची धडक लागून महिलेचा मृत्यू झाल्याच्या गाजलेल्या प्रकरणाचा उलगडा करण्यात नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि वाडीवरे पोलिसांना यश आले। प्राथमिकदृष्ट्या अपघात वाटणाऱ्या या घटनेत प्रत्यक्षात हत्या झाल्याचे तपासात निष्पन्न झाले असून संशयित दीपक शिवाजी सैंदाणे याला अटक करण्यात आली आहे। मृत महिला रुपाली निलेश पाटील ही संशयिताची प्रेयसी होती। मंगळवारी दोघे फिरण्याच्या बहाण्याने सांजेगाव येथील हॉटेल हिरवी मिरची परिसरात गेले असता त्यांच्यात वाद झाला। या वादातून आरोपीने जाणीवपूर्वक कारची धडक देत रुपाली पाटील हिचा खून केल्याची कबुली पोलीस चौकशीत दिली आहे। या प्रकरणी वाडीवरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी घटनास्थळावरील साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक पुरावे आणि ई साक्ष यांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली। चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर हा अपघात नसून नियोजनबद्ध हत्या असल्याचं स्पष्ट झालंय। ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डी एस स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती विमला आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल मोरे, वाडीवरे पोलीस निरीक्षक धीरज महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड, पोलीस उपनिरीक्षक रामनाथ दिवे तसेच विक्रम काकड, विशाल सोनवणे आणि स्थानिक गुन्हे शाखा आणि वाडीवरे पोलीस पथकाने केली आहे। आरोपीला गुरुवारी न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर।